आम्ही म्हणतोय की तुम्ही दोघं अतिशय निष्णात आहात, कर्तबगार आहात, राज्याचा गाडा पुढं जोमाने देण्याची तुमची ताकद आहे, कॅपॅसिटी आहे. पण ह्या बाकीच्या सहकाऱ्यांना घेतले तर हे तुमच्या दृष्टीनं जे लहान गोष्टी वाटतात, पण आमच्या ग्रामीण भागातल्या आणि आमच्या शहरी भागामध्ये जिथं पावसाने ज्यांना त्रास सहन करावा लागतो, ज्यांना शिफ्ट व्हावं लागतं, अशांना त्यांची समस्या महत्त्वाच्या वाटतात. म्हणून त्या समस्या सोडवण्याच्या करता आपण तिथं वेगवेगळ्या तुम्हाला जे योग्य वाटतात त्यांना नेमलं पाहिजे आणि ताबडतोब मदत ही त्याच्यापर्यंत पोचवली गेली पाहिजे. ही आमची सर्वांची आग्रही मागणी आहे. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर मी ऐका ना, तुम्ही मागे ऐकलं असेल, मी ज्यावेळेस सुरुवातीला मागणी केली ती ओल्या दुष्काळाची केली. आताही मला राजूरकरांना, धनंजयला, आम्हाला सगळ्यांनाच जे जे ग्रामस्थ भेटले किंवा जे जे बाधित व्यक्ती भेटल्या पूरग्रस्त, तर त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर करा. त्यांची मागणी आहे की हेक्टरी 75,000 रुपये मदत ही आम्हाला जी सोयाबीन, कापूस, तुरीची पिकं आहेत तिथं द्या. केळीसारखी पिकं आहेत तिथं तर काही काही भागात केळीचा दर आता 2,500 रुपये आहे. 8-8 लाख रुपये त्यांना केळीचे झाले असते. ह्याचा कृषी विभागाने आणि मुख्यमंत्र्यांनीच विचार त्या ठिकाणी करावा की फळबागाला किती दिले पाहिजे. ज्यावेळेस आपण 30,000 रुपये एकरी ही मागणी सोयाबीन, कापूस आणि तुरीची येते, त्यावेळेस त्या पट्टीमध्ये ती पण मागणी ही त्यांनी पूर्ण त्या बाबतीमध्ये केली पाहिजे. आणि आता त्यांचं घेतलेलं कर्ज फेडण्याची त्यांची अजिबात ऐपत राहिलेली नाही. त्यामुळं त्यांचं घेतलेलं कर्ज बाधित व्यक्तींचं, मी सगळ्या व्यक्तींचं म्हणत नाही, जे पंचनामा केल्यानंतर अडचणीत आहे अशा लोकांचं त्यांनी माफ केलं पाहिजे. आता केंद्र सरकार त्यांच्याच विचाराचं आहे. मागं ते नेहमी म्हणायचे महाविकास आघाडीचं सरकार वेगळ्या विचाराचं आहे, केंद्र सरकार वेगळ्या विचाराचं आहे, त्यामुळे केंद्राचा निधी मिळायला अडचणी येतात. आता तर अडचणी यायचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे केंद्रातला पण निधी आणा, राज्यातला पण निधी घ्या आणि दोघांचा एकत्रपणे ती रक्कम करून शेतकऱ्यांना द्या. तर त्याला आता काही त्याच्यातनं उत्पन्न मिळणार नाही. अशांना तर दिलंच पाहिजे. शिंदे सरकारने काही नवीन निर्णय घेतले आणि काही जुने निर्णय जे आहेत आपल्या सरकारच्या कालावधीमध्ये ते रद्द केले, जसं की आरेचं प्रकरण असेल किंवा नामांतराचा विषय असेल, त्या संदर्भात आपण या संदर्भामध्ये सध्या आता प्रकल्पग्रस्तांना आम्ही प्राधान्य दिले. आरेच्या संदर्भामध्ये स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांची भूमिका मांडली. मी वैयक्तिक ह्या विचाराचं आहे, ज्याच्यातून महाराष्ट्राचं भलं होणार आहे, पुढच्या 50 वर्षाचा विचार करून ते करणं गरजेचं आहे. अशा गोष्टी महाराष्ट्राच्या हिताकरता, नवीन पिढीकरता, तरुणांच्या करता झाल्या पाहिजेत. मी विरोधाला विरोध करणारा माणूस नाही. त्या संदर्भामध्ये तज्ज्ञ लोकांनी दिलेला सल्ला जो आहे, राजकीय अँगलनी तिकडं बघू नका, परंतु तज्ज्ञ त्या क्षेत्रातले नावाजलेले जे माणसं आहेत त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यात राज्याचं हित ज्याच्यात आहे, राज्याचं नुकसान ज्याच्यात होणार नाही, अशा गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. त्या मताचं मी बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरोबर केलं, आत्ताच्या काळात 2.5 वर्षात उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर केलं. शेवटी मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री असतात. नंबर 1 ची व्यक्ती ती राज्यातली आहे आणि उपमुख्यमंत्री, बाकी मंत्री, राज्यमंत्री त्यांचे कलीग, त्यांचे सहकारी म्हणून काम करत असतात. त्याच्यामुळं मी माझ्या काळामध्ये काम करत असताना कधी कुणाचा माईक ओढला नाही. मी कधी माझ्या काळात कुणाला चिठ्ठ्या पास केल्या नाही. जर एखादं वाटलं तर बाबा साहेब मला आपलं बोलणं झाल्यावर मला द्या, मी पण काही उत्तर देतो, इथपर्यंत मी सांगू शकतो.
आणि कुणी मुख्यमंत्री असला, उद्या तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बरोबर ठीक आहे माझं झाल्यावर तुला देतो, ते देणारच आहे. आपल्याला सांगायचं, पेशन्स ठेवले पाहिजे, पेशन्स हे महत्त्वाचं असतं. अजित पवार काल नांदेडमध्ये असं म्हणत होते, तुमचे पेशन्स नाही की झालं सुरू, हे असले धंदे पण बंद करा. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही पण मीडियातल्या काही मान्यवरांनी, तुमचा अधिकार आहे, मी तुम्हाला नमस्कार करतोय, पण तुमचा अधिकाराचा वापर करत असताना राज्यातले महत्त्वाचे प्रश्न काय आहेत हे पाहिलं बघा. हे धनंजय मुंडे असे म्हणले काय बीडला, अजित पवार तुमचं काय म्हणणं आहे, राजूरकर असे म्हणलेले तुमचं काय म्हणणं आहे, अरे ते म्हणले त्यांचं त्यांना लकलं, हे म्हणलं ह्याचं ह्याला लकलं, मला कशाला विचारतं. त्याच्यातनं राज्याचं काही कुठलं राज्याच्या महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही आमचं मत व्यक्त करणं गरजेचं असेल तिथं जरूर आम्ही मत व्यक्त करू, पण हे याच्यात नका वेळ घालू प्लीज. वेळ का मांडलेली आहे, त्याचबरोबर मी ट्विट पण त्याच्याबद्दल त्या ठिकाणी केलेलं, हिंगोली नाही वसमतला मी त्याच्या संदर्भामध्ये माझी भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामध्ये कारण राज्यपाल पद हे इतकं महत्त्वाचं मोठं पद आहे आणि त्याच्यामुळं त्या पदाच्या संदर्भामध्ये अतिशय मान सन्मान आहे. जसं राष्ट्रपतीचं पद मोठं पद, नंबर 1 ची व्यक्ती, देशातल्या 125 कोटी जनतेच्या नंबर 1 व्यक्ती म्हणून आपण त्यांचा आदर करतो, सन्मान करतो. मागं परवा दिवशी पण जे घडलं ते चुकीचं घडलं, ते ताबडतोब सगळ्यांनी त्या गोष्टीचा निषेध केला, त्यांनी पण त्याची दिलगिरी मागितली, माफी मागितली. आणि तुम्ही सगळ्यांनी बघा, आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत, आपण सगळे मराठी माणसं आहोत, आपल्याला आपल्या राज्याचंच नाव महाराष्ट्र आहे, या नावातच सगळं काही आहे. बाकीच्या राज्यांच्या बद्दलच्या पण नावाबद्दल आम्हाला आदर आहे, कारण ते भारतातलं वेगवेगळी राज्य आहेत आणि आपण सगळेजण भारतीय आहोत. जसं पहिल्यांदा आपण महाराष्ट्रीय आहोत, तसं त्याच्यानंतर आपण भारतीय आहोत, ते पण आपल्याला अभिमानास्पद आहे. आता मुंबई ठाण्यासह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवलेला आहे. त्याच्यामध्ये 106 लोकांनी हुतात्म्य पत्करलं, सगळ्यांनी जीवाची बाजी लावली, त्याच्यातने अनेकांचं योगदान आहे, खूप जणांची नावं घेता येतील. तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पण अनेक पुस्तकामध्ये तो वाचला असेल. आता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. तुम्ही बघा, देश पातळीवर पण ज्या वेळेस जो प्रसंग उद्भवला त्यावेळेस यशवंतराव चव्हाण असू, शंकरराव चव्हाण असू, वसंतदादा असू, वसंतराव नाईक असू, शरदराव पवार असू, हे सगळ्या दिग्गज नेत्यांनी भारताचं हित ज्याच्यात आहे त्याला अग्रक्रम दिला, त्याला महत्त्व दिलं. पंजाबमध्ये देखील मधल्या काळामध्ये ज्या घटना घडल्या त्याही संदर्भामध्ये आपण भारत म्हणून एक संघ त्या ठिकाणी राहिलो. मधल्या काळामध्ये तामिळी लोकांनी जे काही मध्ये घटना घडल्या त्याही बद्दल आपण भारतीय म्हणून एक संघ त्या ठिकाणी राहिलो. किंवा ज्यावेळेस आपल्या शेजारची राष्ट्र वाकड्या नजरेने आपल्याकडे बघतात त्यावेळेस आपण सगळे बाकीचे जे काही मतभेद असतील ते बाजूला ठेवतो. नाही, भारत एक देश, भारत एक संघ राहिला पाहिजे, आपण सगळे भारतीय आहोत, ह्या पद्धतीनं होतं. आणि त्याच्यामुळं आपली महाराष्ट्राची संस्कृती, आपली महाराष्ट्राची परंपरा, आपल्या शाहू फुले आंबेडकरांची आपल्याला असणारी शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या सगळ्यांच्या समोर असणारा आदर्श आणि चव्हाण साहेबांनी घालून दिलेली जी काही सुसंस्कृतपणा आहे, जे काही अतिशय सगळ्यांचा मान सन्मान ठेवून, विरोधकांचा पण मान सन्मान ठेवून ज्या पद्धतीनं त्यांनी राजकारण चव्हाण साहेबांनी केलं, ह्या सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र एक संघ एकजूट आहे. महामहिम राज्यपाल महोदयांनी देखील महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करता कामा नये. रात्री मला उशीर होतो, त्याच्यामुळे मला टी व्ही त्या ठिकाणी बघता येत नाही, असं रोजच अलीकडे ह्या दौऱ्यामुळे चाललेलं आहे. पण जर अशा काही घटना घडल्या तर ताबडतोब मोठ्या व्यक्तींनी स्वतःची एक प्रेस नोट काढली आणि त्याच्यामध्ये जर कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या तर त्या मागचा माझा म्हणण्याचा हेतू असा नव्हता. गैरसमज कृपया कोणी करून घेऊ नका असं सांगितलं तरी विषय संपतो ना. असं आता आम्ही पण बोलत असताना कुठंतरी एखादा शब्द आमचा चुकला आणि नंतर आमच्या लक्षात आलं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, आपण ताणून धरत नाही. मी आता आल्यानंतर देखील तुम्हाला आधी सांगितलं होतं 7ला
मी जरा आलो तो उशीर आलो, आम्ही दिलगिरी व्यक्त केली. शेवटी थोडी चूक माझ्याकडनं झाली, मी मान्य केली. काँग्रेसने राज्यपालांचा नांदेडमध्ये पुतळा जाळला, त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. ही वेळ राज्यपालांनी आणली आहे का? मी आपल्याला सांगतो, मी अतिशय स्पष्ट भाषेमध्ये त्या गोष्टीच्या बद्दल मत व्यक्त केलेलं आहे. त्या वक्तव्याच्या बद्दल, गोष्ट नाही वक्तव्य, त्याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे. आणि काही जण उत्साहाच्या भरामध्ये अशा काही गोष्टी करतात, त्यांनी पण तारतम्य ठेवलं पाहिजे. जसं राष्ट्रपती एक पद आहे, न्याय व्यवस्था एक महत्वाची व्यवस्था आहे, राज्यपाल महामहिम राज्यपाल हे एक महत्वाचे, तिथं एक व्यक्ती तिथं बसलेली असती, त्यांचा एक मान असतो. त्या सगळ्यांचा आपण मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे आणि आता वाईट परिस्थिती आहे. पूर्वीचे गेल्या वर्षी 100 कोटी रुपये आले होते जिल्ह्याला, त्याही पूर परिस्थितीच्या जे कामं होणार त्याला स्थगिती दिली आहे शासनाने. यावर आपलं काय? मी सांगितलं ना, सुरुवातीला सांगितलं की सरकार येत असतात, सरकार जात असतात. पाठीमागच्या सरकारने घेतलेली मंजूर केलेली कामं, व्हाईट बुक मध्ये आलेली कामं, डीपीडीसीने मंजूर केलेली कामं, जो त्यांना अधिकार आहे त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून मंजूर केलेली कामं ही थांबवणं, ही एक प्रकारची विकास कामांची तुम्ही थट्टा करताय, जनतेची थट्टा करताय. जनतेच्या भल्याकरताच हे, वैयक्तिक कुणाकरता कामं केलेली नव्हती. पण ही कामं थांबवावीत म्हणून इथले आमदार आणि खासदार अशी पत्र देत आहेत मुख्यमंत्री. हो का, मुख्यमंत्र्यांना उद्या कुणी त्या पदावर बसल्यानंतर कुठलंही पत्र दिलं तर त्या पत्रातलं गांभीर्य वाचणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आम्ही पण उपमुख्यमंत्री पदावर कामं केलेली आहेत, अनेक वेगळी पत्र आम्हालाही आलेली आहेत, परंतु त्या पत्राला कितपत महत्व द्यायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची तेवढं तर मला समजलं पाहिजे ना. दादा, मराठा आरक्षण राष्ट्रवादी आहे असं वाटतं नांदेडमध्ये पाहिजे ती चूक दुरुस्त करू. जसं अल्पसंख्याक सेल आहे आणि पदर पार्टी काम दिसत नाही राष्ट्रवादीचं, फक्त तुम्ही आले तेव्हाच जिथं चुकत असेल तिथं दुरुस्त करू. शेवटी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात, काही भागात पक्ष स्ट्रॉंग असतो, काही भागात जरा कमकुवत असतो. असं प्रत्येकच पक्षाचं आहे. आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करत असतो, तिथं आणखीन ते चांगलं होण्याच्या करता की काय खबरदारी घ्यायची ती खबरदारी घेऊ. आपला मोलाचा सल्ला मी लक्षात ठेवतो. हिंदुत्व की बात कर रही है, मुसलमानों की बात करने वाली कोई पार्टी ये नहीं है। देखो, हमारी जो पार्टी थी है, हम कांग्रेस, हम सब सेक्युलर विचारों के लोग हैं, सर्व धर्म समभाव, ऐसे रास्ते से हम चलते हैं. बाकी लोगों ने कैसा चलना कैसा नहीं चलना वो उनका अधिकार है. सर, आपने जो है मुस्लिम रिजर्वेशन के लिए रूल पास किया था, कमीशन बनाए थे, लेकिन उस पर आज तक अमल नहीं हुआ. आपका 2.5 साल गया, उसमें भी कोई काम नहीं हुआ. 2.5 साल में कांग्रेस का या राष्ट्रवादी का चीफ मिनिस्टर नहीं था, इसीलिए नहीं हुआ ना. इसीलिए सर आप सत्ता में थे ना. नहीं, एक मिनट, हम अलग अलग विचारों के लोग थे, हमारी विचारधारा अलग अलग थी. लेकिन एक सुनो ना साहब, आप ऐसा नहीं चलता. प्रेस कॉन्फ्रेंस ऐसी नहीं होती. इसमें हमने, सोनिया गांधी ने, शरद पवार जी ने, उद्धव जी ठाकरे साहब ने, जब हम एक होके काम करने का फैसला किया, गवर्नमेंट चलाने का फैसला किया, तब ऐसा हमने तय किया था, जो इशू के बारे में एक दूसरे में मतभेद हो वो इशू थोड़े से साइड पे रखेंगे और जो इशू से तीनों का एक मत है वो इशू आगे चलाएंगे. पहली बार जैसे शिवसेना की स्थापना हुई, कितने 50 साल से ज़्यादा साल हो गए, उसके बाद पहली बार ये 3 पार्टियां, सबको ताज्जुब हुआ, पूरे भारत देश में ताज्जुब हुआ कि कैसे कांग्रेस और शिवसेना एक साथ गवर्नमेंट चलाएगी. ऐसा लोगों ने मुद्दा उठाया था, लेकिन उस टाइम का जो भी कारण था, वो कारण के लिए ये तीनों लीडरों ने ये निर्णय लिया और उसकी अमलबजावनी हमने सबने 2.5 साल की. धन्यवाद. फ्रेंड्स ग्रेनाइट्स पेश करते हैं आपके मकानात की खूबसूरती के लिए पी वाइट, पर्ल ब्लैक, लॉइन पॉलिश, गैलेक्सी ब्लैक,
टाइगर ब्लैक, सफारी ब्लू, राजस्थानी ब्लैक, स्टील ग्रे, कॉफ़ी ब्राउन, टेलीफोन ब्लैक, कडप्पा की तमाम अक़साम अब एक ही छत के नीचे। हमारा पता फ्रेंड्स ग्रेनाइट्स, हैदर गार्डन के सामने, माल टेकरी रोड, नांदेड़।